ताडोबाच्या जंगलमध्ये इतक्या जवळून आम्हाला टायगर पाहता आला. हा टायगर बघता बघता अचानक आश्चर्याचा अजून एक धक्का बसला. तो म्हणजे ह्या टायगर सोबत अजून एक टायगर होता. म्हणजे ही प्रत्यक्ष जोडी फिरत होती. नमस्कार, मी सुवर्णा. काही दिवसांपूर्वीच ताडोबा जंगल सफारीला गेलेले होते आणि अगदी खरं सांगते की आयुष्यात अगदी पहिल्यांदा मी वाघोबाला इतक्या जवळून पाहिले. हा व्हिडिओ पाहताना तुमच्या भुवया उंचावल्या असतील, पण आमच्या पोटात गोळा येत होता, कारण की आमच्या पुढे असलेल्या 2 जीपच्या अगदी जवळ हा टायगर होता. पण कसं आहे ना, काहीही इथे आवाज करायचा नसतो, गोंगाट करायचा नसतो. अगदी शांततेत त्यांना त्यांचं काम करू द्यायचं असतं. मग ते आपल्याला काहीच करत नाही. अशा सूचना कितीही ऐकल्या तरी मन घाबरायला होतं आणि हा अनुभव शब्दात मांडणं अवघड जातं. पण हा एक वेगळा विलक्षण अनुभव घेताना उत्साह मनात अगदी भरभरून होता. आपल्याला आनंद वाटत असतो, उत्साह असतो आणि मनामध्ये एक छोटीशी भीतीही असते. पण काळजी करण्याचं कारण नाही, कारण की मी गेलेले होते टायगर आय टूर सोबत. कारण की माझा हा अनुभव आणि हा प्रवास टायगर आयने खूपच खास बनवला. टायगर आय टूरचे ओनर नरेंद्र अलकुटकर सर यांनी आमचा हा सगळा प्रवास आणि उत्तम राहण्याची आणि जेवणाची सोय केल्यामुळे अतिशय आरामदायक आमचा हा प्रवास झाला. यांच्यासोबतच मी कान्हा आणि पेस सुद्धा पाहिलेला आहे आणि तो अनुभव सुद्धा माझा खूप छान आणि वेगळा आहे, कारण की माझ्या प्रत्येक सफारीमध्ये मला टायगर अगदी जवळून पाहता आला. या व्यतिरिक्त तुमचा जर ग्रुप असेल तर त्यांची संपूर्ण अरेंजमेंट सुद्धा सर करून देऊ शकतात. ताडोबामध्ये फेमस अशी छोटी मधू नावाने वाघीण आहे आणि तिचेच हे बछडे आहेत असे आम्हाला कळले. मग वाघ बघताच तुम्हाला सुद्धा इच्छा झाली असेल आता ताडोबाला जायची. अहो, मग वाट कशाची बघताय? टायगर आय टूर्सच्या नरेंद्र सरांना लगेच कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला कधी जायचंय तेही त्यांना नक्की सांगा. कारण की माझे असे प्रामाणिक मत आहे की टायगर आय टूर सोबत केलेली तुमची सफर नक्कीच अविस्मरणीय ठरणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि तुम्हाला नेक्स्ट ट्रिपला कुठे जायचं आहे तेही कमेंट करून नक्की सांगा. या व्यतिरिक्त त्यांच्या फेसबुक, इन्स्टा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. नरेंद्र सर, मी मनापासून तुमचे आभार मानते की तुमच्यामुळेच हा एक वेगळा अनुभव मला घेता आला आणि कदाचित व्हिडिओमध्ये मला सांगता आलं नसेल, पण माझ्या मनात तो क्षण आजही कोरला गेलेला आहे.